नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा आवडीचा पदार्थ शेवग्याच्या शेंगाचा पराठा. चला तर मग बनवायला घेऊया. मस्त असा माझ्या मुलाला तर खूप आवडला. चला तर मग बनवायला घेऊया. मी इथं शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. 7-8 शेंगा घेतल्या आहेत. अशा पद्धतीने कट करून घ्या. नंतर मी स्वच्छ धुवून घेतले आहेत 2 पाण्याने. नंतर कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून मी शिजवण्यासाठी ठेवून दिले आहेत. 3 शिट्ट्या काढून घ्या. कुकरची वाफ गेल्यानंतर बघा शेंगा शिजल्या गेल्या आहेत. त्यातलं पाणी काढून घ्या. ते पाणी आपण नंतर पीठ मळण्यासाठी वापरू शकतो. अशा पद्धतीने शेंगातला मी गर काढून घेतला आहे. हे पहा सर्व गरमी काढलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकले आहे मी. नंतर बारीक कट करून हिरवी मिरची टाकली आहे. लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हळद, थोडासा ओवा टाकला आहे. नंतर भरपूर मी कोथिंबीर टाकली आहे त्यामध्ये. हे पहा. नंतर मीठ टाकलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. नंतर शेंगाच्या काढलेलं पाणी होतं त्याने मळून घेऊया. अशा प्रकारे एक छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्या. अशा पद्धतीने पीठ लावून घ्या. पोळीपाटाला चिटकले जात नाही पीठ लावल्यामुळे. पॅनला तेल लावून पराठा भाजून घ्या खरपूस असा मस्त. अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून घ्या. शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर सारे पौष्टिक मूल्य आहेत. प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम, विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगामध्ये असते.
शेवगा चविष्ट तितकाच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे. आठवड्यातून 2 वेळेस तर शेवगा आपण खाल्ला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत. हे पहा, मस्त असे तयार आहेत शेवग्याच्या शेंगचे पराठे. दह्यासोबत आपण खाऊ शकतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करून सांगा. हे पहा, मस्त असे तयार आहेत शेवग्याच्या शेंगचे पराठे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.